माऊली जगाची, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची, विठ्ठला माय बापा, विठू माऊली तू माऊली जगाची, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. नमस्कार माऊली, मी राजेंद्र हुंजे. भेटी लागी जीवामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आज दिवसभरात काय काय घडलं वारीच्या मार्गावरती पालखी सोहळ्यामध्ये सविस्तर बघणार आहोत. बघूयात महत्त्वाच्या घडामोडी. काटेवाडी गावात संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं पार पडलं पहिलं रिंगण. रिंगणात मेंढ्यांनी घातल्या पालखी भोवती प्रदक्षिणा. आषाढीच्या वारीसाठी विकास कामांवर शासनाकडून 35 कोटी रुपयांचा खर्च, पण विकास कामांची पूर्तता अजूनही नाही. विकास कामांचा लाभ न झाल्यानं भाविक नाराज. आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश देत सायकल वारकरी निघाले पंढरपूरच्या दिशेनं. 225 सायकल स्वार सहभागी झाले रॅलीमध्ये. बारामती जवळचं शरद पवारांचं मूळ गाव म्हणजे काटेवाडी. काटेवाडी गावात संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं रिंगण पार पडतं. या रिंगणात मेंढ्या हे रिंगण घालतात. आपण पाहिलं आपण की मेंढ्यांचं रिंगण म्हणून याला वेगळी ओळख आहे. पालखीभोवती मेंढ्या प्रदक्षिणा घालतात. मेंढी हा उपयुक्त प्राणी आहे. यावेळी सगळे धनगर समाजाची मंडळी आपापल्या मेंढरांना घेऊन रानामाळावर फिरतात. मात्र या पालखी सोहळ्याच्या रिंगणासाठी मात्र इथं आवर्जून सगळे एकत्र येतात. यासाठी अनेक दिवस त्यांना घराबाहेर राहावं लागतं. मात्र मेंढ्यांना घेऊन दरवर्षी न चुकता या पालखीभोवती अशा पद्धतीनं रिंगण घातलं जातं. आणि याच विषयी या मेंढपाळांशी बातचीत केली आमचे रिपोर्टर हलीमा कुरेशी. संत तुकाराम महाराजांची पालखी काटेवाडीमध्ये आहे आणि काटेवाडीमध्ये पहिलं रिंगण पार पडतं. आणि विशेष म्हणजे हे पहिलं रिंगण जे असतं ते मेंढरांचं म्हणजे मेंढ्यांचं हे रिंगण असतं. सर्व धनगर मंडळी जे आहे त्या मेंढरांना घेऊन रानमाळावरती फिरत असतात. तिकडे त्यांना चारा जो आहे चरवणं हे सगळ्या गोष्टी सुरू असतात. अनेक दिवस ते घराच्या बाहेर राहतात. माऊली काय सांगाल, पहिला मान जो असतो तो तुमच्या मेंढरांना मिळत असतो? पहिल्यापासून आम्हाला हे चांगलं आनंद आहे. पहिल्यापासून आम्ही बाहेरच असतो फिरायला, घरी नसतो. पहिल्यापासून फिरायला बाहेरच असतो. किती पिढ्यांपासून हे सगळं सुरू आहे? 3 पिढ्यापासून आहे. 3 पिढ्यापासून हे सगळं सुरू आहे. त्यांचे सहकारी पण त्यांच्या बरोबर आहेत. काय असतं नेमकं मेंढरांचं, काय उत्पन्न कसं मिळतं? आणि आता चारा पाणी करायचं मला किती जगतोय आम्ही, ती ह्याच्यावर जगतोय. ह्याच्यापासून उत्पन्न मिळते आम्हाला. बाकी काय नाही. जिथं रान मोकळं गावल तिथं चारतो आम्ही. बरं, बाकी काय नाही. ह्याच्यापाशी काय फक्त आम्ही किती दिवस बाहेर असता तुम्ही? आम्ही कायमच बाहेर असल्यासारखं काय म्हणायचं. हे ह्यांना कोण सांभाळणार आहे, त्याच्यामुळे आम्ही बाहेरच राहतो. बरं, मग आता पहिला रिंगणाचा मान असतो माऊलींच्या तुकाराम महाराजांच्या पालखीचा, तो या मेंढरांना मिळतो. आनंद वाटतो का? काय आनंद वाटतो, बाकी काय नाही. समाधान, बाकी काय नाही वाटत. समाधान मिळतं या सगळ्या मधून त्यांना. कारण की ही मेंढर घ्यायची आणि रानोमाळ 8-8, 9-9 महिने बाहेर फिरत राहायचं. जिथे माळ सापडेल तिथं वास्तव्य करायचं, अशी सगळी त्यांची दिनचर्या असते. आणि त्यामध्ये मिळणारा हा मान त्यांना समाधान देऊन जातो. व्हिडिओ जर्नलिस्ट नवनाथ कोंडेकरसह हलीमा कुरेशी, IBN लोकमत, काटेवाडी. आपण थेट जाऊया काटेवाडीला. हलीमा कुरेशी आपल्यासोबत आमची गरज पडणार. हलीमा, आपण पाहिलं की मेंढ्यांच्या पहिल्या रिंगणाचा मान तुकोबारायांच्या पालखीमधला पहिलं रिंगण पार पडलं. उद्या बेलवडीचं रिंगण असेल. पण काय महत्त्वाचे टप्पे या दरम्यान दिसले? काटेवाडीतलं धोत्राच्या पायगड्या असतील किंवा या मेंढ्यांचं रिंगण असेल? आपण पाहतोय की माऊलींची पालखी असेल किंवा तुकोबांची पालखी असेल, या प्रत्येक पालखी मार्गांवरती एक वेगळे वेगळे टप्पे असतात आणि ते टप्पे पार पाडले जात आहेत. एक परंपरा आहे त्याच्यामध्ये, एक पिढ्यानोपिढ्या सुरू असलेला एक इतिहास सुद्धा त्याच्यामध्ये आहे आणि वारीचा इतिहास सुद्धा आपल्याला त्याच्यामध्येच दिसतो. जसं म्हटलं जातं की अणु रेणू थोकडा तुका आकाशा एवढा, अशी सगळीच वारीची परंपरा आहे आणि वारकरी सुद्धा अतिशय आनंदाने त्याच्यामध्ये सामील झालेले आहेत. आज परीटगडा झालेला आहे. आपण जर पाहिलं
तर 12 बलुतेदारी पद्धत प्रत्येक गावामध्ये होती आणि ते प्रत्येक जण आहे, प्रत्येकाचा एक आगळा वेगळा जो भाग असायचा तो असायचा. पण तरी पण ह्याच्यामध्ये शेतकरी एक असा बिंदू असायचा जो या सगळ्या वर्तुळाला छेदायचा, सगळ्या वर्तुळाला स्पर्श करायचा आणि तोच वारकरी समाजमधून पुढे आलेला आहे. या सगळ्या 12 बलुतेदारांना आतमध्ये घ्यायचं, सामील करून घ्यायची शक्ती जी आहे ती या वारीमध्ये आहे. आपल्याबरोबर वारकरी मंडळी आहेत. रामकृष्ण हरी महाराज. रामकृष्ण हरी. तुम्ही काय आम्हाला आज सांगणार आहात, कारण की तुमची दिंडी आहे आता मार्गक्रमण करत, आता तुम्ही संचार मुक्कामी आहात आज. आज या ठिकाणी आम्ही भवानी नगरला संचार मुक्कामी आहोत आणि या ठिकाणी आम्ही आज नाथ महाराजांनी काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर, दंभ आणि अहंकार हे कसे काय घालवायचे, तर यासाठी जोगवा या अभंगाच्या द्वारे त्यांनी चांगल्या प्रकारे म्हणजे लोकांना कळण्यासाठी या अभंगाच्या माध्यमातून त्यांनी षड्विकारांवरती तुम्ही तुमचं सामर्थ्य प्राप्त करणार आहे. चालेल, आम्हाला तुम्ही ऐकवा. आणि आज शुक्रवार आहे त्याच्यामुळे तो वाराचा पण मला वाटतंय विशेष असा तो अभंग आहे, तो होऊन जाऊ दे. अनादि निर्गुणा निर्गुणा प्रगटले भवानी. अनादि निर्गुणा निर्गुणा प्रगटले भवानी. महिषासुर महिषासुर मर्दानी लागुने. महिषासुर महिषासुर मर्दानी लागून. विविध तापाचे तापाचे करावया धाडणे. विविध तापाचे तापाचे करावया धाडणे. भक्ता लागी तू पावते निर्वाणे. भक्ता लागे तो पावते नवलाये. भक्ता लागी तू पावते निर्वाणे. भक्ता लागे तू पावते नवलाये. आयता जोगवा 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 मागे. 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 आताच भवानी आईला जोगवा मागून झालेला आहे. वारीची या परंपरेमध्ये अनेक आपण पाहू संत साहित्य प्रकार जे आहेत ते पण पाहायला मिळतात आणि त्यामुळे त्या शुक्रवार असल्यामुळे हा भवानी आईचा जोगवा जो आहे तोही मागून झालेला आहे. खरं आहे की विठ्ठलाकडे जायचं आणि जोगवा मागायची नाथ महाराजांनी दिलेली परंपरा वेगळ्या अर्थाने एक समाजातलं प्रतीक म्हणून समोर येताना दिसते. आली मग अजून काही गोष्टी आपल्याला जाणून घ्यायच्यात. आज धन्यवाद या सगळ्या गोष्टी आमच्यापर्यंत पोहोचल्याबद्दल. तुकोबा महाराजांची पालखी जेव्हा काटेवाडीत दाखल झाली तेव्हा तुकाराम महाराज पालखी सोहळ्यामध्ये या गावातल्या परीट समाजाच्या वतीनं पालखीचं स्वागत धोतराच्या पायघड्या घालून करण्यात येतं. आणि आज काटेवाडी इथं तुकोबारायांचं मेंढ्यांचं गोल रिंगण देखील झालं. आणि ह्या धोतराच्या पायघड्यासाठी परीट समाज गेले कित्येक वर्षाची ही परंपरा जपतोय. त्यांच्याशी बातचीत केली आमचा रिपोर्टर जितेंद्र जाधवनी. या ठिकाणी पालखी आल्यानंतर पालखीचं स्वागत धोतरांच्या पायघड्या घालून केलं जातं. माझ्याबरोबर याच गावातील परीट समाजाचे ननवरे आहेत, त्यांना आपण विचारू एकंदरीत धोतऱ्याचे पायघडे घालण्याची काय प्रथा आहे. ही जी प्रथा आहे, आषाढी वारी आली का आमचा परीट समाज 2 दिवस अगोदर धोतराच्या पायघड्या स्वच्छ करून इस्त्री करून ठेवतात आणि सर्व भाविक भक्त काटेवाडीतील आमचा परीट समाज, माझे सहकारी हे काटेवाडी गावाच्या वेशीपर्यंत येऊन पालखी आली की तिथून आम्ही पायघड्याला सुरुवात करतो आणि पालखी स्थळापर्यंत आम्ही पालखी पोहोचवतो. किती वर्षापासून तुम्ही हे पायघडे घालताय. ही जी पायघड्याची आमची प्रथा आहे ते 150 वर्षाची परंपरा चालू आहे ना आम्ही ते पुढे चालू ठेवले आहे. पायघडे घातल्यानंतर काय समाधान तुम्हाला वाटतं. हे जे पायघड्याचे जे प्रथा आहे ते आम्हाला असं समाधान वाटतं की आमचे राष्ट्रीय संत गाडगे महाराज यांनी गावोगावी जाऊन भजन कीर्तन करून स्वच्छतेचे संदेश दिले, लोकांना स्वच्छतेची माहिती कळवून दिली. ह्याच्यातून आम्हाला असं वाटलं की आपल्या समाजाने जर एवढं मोठं कार्य केलं तर त्यांच्या आत्म्याला सुख शांती मिळावी याच्यासाठी आम्ही तुकोबरायाला साकडं घालून आम्ही त्यांना एक पायघड्या मन घालून आम्ही संत गाडगेबाबांच्या आत्म्यास समाधान वाटावं असं आणि त्याच्यातून आम्हाला आनंद सुख शांती मिळते. संतांनी दिलेली शिकवण ही पिढी पुढे न्यायचा प्रयत्न करते. खरंच या ठिकाणी काटेवाडीत त्या ठिकाणी स्वागत केलं जाते. जितेंद्र जाधव, IBN लोकमत, काटेवाडी. वारीमध्ये लहान थोर, गरीब श्रीमंत, सुशिक्षित अशिक्षित अशा सर्व स्तरातील लोकांचा समावेश असतो. वयाची 80 वर्ष पार केलेल्या एका आजीनं उत्साहानं वारीत सहभागी झालेल्या त्या दिसल्या. त्यांची ही 16वी वारी आहे.
पांडुरंगाच्या श्रद्धेमुळे हा उत्साह असल्याचं त्या सांगतात. हा उत्साह त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. पाहूयात त्यांच्या सहभागाची काही दृश्य. ज्ञानोबा माऊली हा घोष पण सुद्धा आहे. आजी कुठलं गाव तुमचं आणि कुठून आलाय? गण्यागाव वरुड. बरं एवढं म्हातारपणी कशाला यायचं? देवासाठी यायचं. देव माझा आहे. देव म्हणाल एवढा म्हातारा कोतारांना सांभाळत बसायचं का? मला सांभाळित माझा देव. का बरं? मला सांभाळित, मला त्याची साया आहे. एवढा म्हातारपणी यायचं. देवाने किती म्हाताऱ्यांना बघायचं? देवाने हात दिलं, पाय दिलं आणि देवासाठी नाही यायचं का? किती वर्षापासून वारी करता? ही 16वी वारी आहे. बरं आणि कोण सांभाळतो तुम्हाला वारीत अक्षर? वारी सांभाळायला पांडुरंग सांभाळतो. काहीतरी म्हणा की देवाचं. मग म्हणू का देवाचं? म्हणा म्हणू का? देव माझा माझा माझा, देव माझा माझा, मी देवाचा, हीच माझी सत्य वार्ता, हीच माझी सत्य वार्ता. देव माझा माझा माझा, देव माझा माझा, मी देवाचा, देही देवाचे मंदिर, देही देवाचे मंदिर, आत बाहेर निर्मळ, आत बाहेर निर्मळ. देव माझा माझा माझा, देव माझा माझा, मी देवाचा. एकदम नंबर एक. एकदम छान आजी. व्हिडिओ जर्नलिस्ट नवनाथ कोंडेगावसह हलिमा कुरेशी, IBN लोकमत. वारीतला हा उत्साह असाच जाणून घ्यायचा. एक ब्रेक घेऊ. ब्रेक नंतर परत भेटू. आषाढी वारी सोहळा सुरू झाला की पंढरपूरच्या विकास आराखड्याची चर्चा सुरू होते. आतापर्यंत इथल्या विकास कामांवर कोट्यवधींचा निधी खर्च करण्यात आलाय, परंतु प्रत्यक्षात स्थिती नेमकी काय याचा आढावा आम्ही घेतलाय. पाहूयात सुनील लोंबरेचा स्पेशल रिपोर्ट. 1.5 लाख लोकसंख्येची चंद्रभागेच्या तीरावर बसलेली पावन नगरी. वर्षभरात या ठिकाणी अंदाजे 1 कोटी भाविक येऊन विठुरायाचं दर्शन घेतात. शासन दरवर्षी यात्रांसाठी म्हणून 2 कोटी रुपयांचं अनुदान देतं. प्रत्येक वारकऱ्यांमागे 2 रुपये अनुदानातले मिळतात. या आलेल्या निधीमधून पंढरपूरच्या नगर परिषदेनं पिण्याचं पाणी, शौचालय, स्वच्छता आणि चांगले रस्ते उपलब्ध करून द्यावेत अशी शासनाची अपेक्षा असते. ही परिस्थिती ऐका मुख्याधिकाऱ्याच्या तोंडून. या विकास कामांचा आराखडा जवळजवळ अंदाजे 647 कोटीचा प्रस्ताव माननीय जिल्हाधिकारी सोलापूर यांनी शासनात सादर केलेला आहे. विकास कामांअभावी पंढरीला आलेलं बकालपण कमी करण्यासाठी 2004 पासून प्रयत्न सुरू झाले. पंढरपूरच्या विकासासाठी सरकारच्या पातळीवर आजवर काय काय झालंय ते पाहूया. 2004 साली जिल्हाधिकाऱ्यांनी प्रस्ताव पाठवला. पंढरपूर तीर्थक्षेत्र आराखडा असं त्याचं नामकरण झालं. सरकारनं त्यासाठी 123 कोटी रुपये मंजूर केले. 123 कोटींपैकी 54 कोटी आजवर मिळालेले आहेत, तर 35 कोटी विकास कामांवर खर्च झाले. आता पाहूयात विकास कामांवर खर्च झालेले 35 कोटी रुपये कोणत्या कामांसाठी वापरण्यात आले. सुधारित पाणीपुरवठा योजना 23 कोटी 93 लाख, स्नानासाठीचा बंधारा 4 कोटी 88 लाख, यात्री निवास 7 कोटी, चंद्रभागेवर स्नानासाठी घाट 17 कोटी, रस्ता रुंदीकरण भूसंपादनासाठी 1 कोटी 73 लाख रुपये. ही सगळी कामं एवढा पैसा खर्च होऊनही अर्धवट आहेत. याचा ना भाविकांना लाभ झाला ना पंढरपूरकरांना. 2008 मध्ये सरकारनं पुन्हा सुधारित आराखडा तयार केला. त्यात देहू, आळंदी, भंडारा डोंगर आणि पंढरपूर याचा समावेश होता. त्यासाठी 691 कोटी 27 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली. यातले 146 कोटी 4 लाख रुपयेच पंढरपूरच्या वाट्याला आले. 2009 मध्ये दुसरा सुधारित आराखडा तयार करण्यात आला. त्याला पंढरपूर प्राधिकरण असं नाव देण्यात आलं. त्यासाठी कुठल्याही निधीची तरतूद केली गेली नाही. कुंभमेळ्यासाठी एवढे 1000 कोटी रुपये मिळत असतील तर पंढरपूरसाठी एक दमडी सुद्धा तुम्ही दिलेली नाही आणि म्हणून तातडीनं त्या ठिकाणी ह्याच्यासाठी पैशाची उपाययोजना करावी. प्राधिकरणानं शहराचा विकास करावा अशी संकल्पना एक पुढे आली, पण दुर्दैवानं ह्या 3-4 आराखड्यामध्ये समन्वय दिसत नाही. आजवर पंढरपूरच्या विकासासाठी 4 आराखडे आणि प्राधिकरणाच्या माध्यमातून जी कामं झाली ती सगळी अर्धवट आहे. यंदाच्या वर्षी तरी सरकार या अर्धवट कामांची दखल घेणार की नेहमीची येतो पावसाळा या उक्तीप्रमाणे आणखी एका आश्वासनात भर घालणार हे पाहावं लागणार. सुनील लोंबरे, IBN लोकमत,
पंढरपूर. पंढरपूरमध्ये चंद्रभागेच्या घाटावर वेगवेगळे घाट उभे करून स्नानासाठी भाविकांच्या सोय करण्यात आली. मात्र त्याची नेमकी काय अवस्था आहे हे सांगतोय सुनील उमरे. बा विठ्ठलाच्या पंढरी नगरीचा विकास करण्यासाठी राज्य आणि केंद्र शासनानं आजपर्यंत 1000 कोटी रुपयाहून अधिकची घोषणा केलेली आहे. प्रत्यक्षामध्ये यातील 200 कोटीच प्रशासनाला उपलब्ध झालेले आहेत. माझ्या पाठीमागे आपण पाहू शकताय हा जो बंधारा दिसतोय, हा बंधारा जो आहे हा भाविकांच्या स्नानासाठी या ठिकाणी उभारलेला आहे. परंतु या बंधाऱ्याचा उपयोग वारकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा होत नाही. हा जो बंधारा आहे हा प्रत्यक्ष बंधारा विष्णुपदाच्या जवळपास असायला हवा होता, परंतु चुकीच्या ठिकाणी हा बंधारा उभारल्यामुळं या बंधाऱ्याचा उपयोग भाविकांच्या स्नानासाठी होत नाही, परंतु प्रत्यक्षामध्ये या ठिकाणी एक स्लॅब, कॉन्क्रीटचा स्लॅब टाकून या ठिकाणी ही घाटाची उभारणी केली आहे. अर्धवट अवस्थेमध्ये हे काम आहे. पाठीमागे जे उंच जो पूल दिसतोय आपल्याला, तो ब्रिज, हा ब्रिज जो आहे तो वारकऱ्यांनी विष्णुपदाच्या खालच्या भागामध्ये जो उभा करा की जेणेकरून बाहेरून येणारी जी वाहतूक आहे ती परस्पर कोल्हापूर आणि विजापूरकडे जाण्यास त्या वाहनांना सुविधा उपलब्ध होईल, अशा पद्धतीनं हा पूल उभा करा म्हटलेलं होतं. परंतु प्रशासनानं देखील हा पूल सोलापूर रोडवरून थेट पंढरपूर शहरामध्ये आणलेला आहे आणि या पुलामुळं भाविकांच्या सोयीऐवजी गैरसोयीच होणार आहे. आता नवीन आराखड्यामध्ये 647 कोटी रुपये मंजूर होत आहेत. ही कामं तरी वारकऱ्यांना विश्वासात घेऊन आणि स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊन करावीत अशी अपेक्षा आहे. सुनील उमरे, IBN लोकमत, पंढरपूर. नंतर एक ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतर इतरही काही घडामोडी पाहू. पर्यावरण संरक्षणाचा संदेश देत सायकल वारकरी आज पंढरपूरच्या दिशेनं निघालेले आहेत. नाशिकमधून या सायकल रॅलीमध्ये जवळपास 225 सायकल स्वार सहभागी झालेत. लहान मुलं ते ज्येष्ठ नागरिक या सायकल स्वारीमध्ये सहभागी आहेत. नाशिक सायक्लिस्ट असोसिएशन ही संस्था वर्षभर असे उपक्रम राबवते. पंढरपूरचं 350 किलोमीटरचा हा प्रवास हे सायकलवारी करणारे सायकल स्वार 2 दिवसात पूर्ण करणार आहेत. नंतर भेटी लागी जेव्हा इथंच थांबू. उद्या पुन्हा नव्या घडामोडींचा भेटू. पहा फक्त IBN लोकमत.